Hi, this is my first ever talk show, that too a women hosting the podcast. So I'm really excited. आणि खरंच खूप खूप आभार की तुम्ही मला इन्व्हाइट केलं अँड आय बी हॅव्हिंग दिस एंटायर प्लॅटफॉर्म टू माय सेल्फ टू जस्ट गिव्ह यू ऑल द मेसेजेस दॅट आय कुड. थँक्यू सो मच. नक्कीच. या पॉडकास्ट थ्रू एवढ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, म्हणजे लाईक आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात डेली रुटीनच्या, अँड यू नो लाईक यू आर डुईंग सोशल वर्क. ह्या गोष्टी मॅनेज करणं ना, इट्स अ लिटल बिट डिफिकल्ट थिंग. तर सगळं जाणून घ्यायला आवडेल मला. सो आय थिंक की नेहमीच एक कॉन्व्हर्सेशन जे असतं, so it should be beyond hi and hellos. I believe in that personally. So let's start from your childhood. How was your childhood? माझं चाइल्डहुड कम्प्लिटली इंटू अकॅडमिक्स होतं. माझी मम्मी मला अजून आठवते, मला 13 वर्षानंतर एक यंगर सिबलिंग आहे. म्हणजे माझ्या आणि माझ्या सख्या भावामध्ये 13 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे मी माझ्या मम्मीला एकटीच असल्यामुळे आणि वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे तिची आणि माझी जी कंटिन्यू दिवसभराची दमछाक होती. म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा स्कूलमधून ऑफ झाला की माझ्या मम्मीची एक लिस्ट ऑफ क्लासेस तिने शोधून काढलेले असायचे. आम्ही एक क्लास झाला कराटे क्लास झाला की डान्स क्लास झाला की सिंगिंग झालं की एलिक्युशन. माझ्या मम्मीनी मला म्हणजे एंटायर स्कूल इयर्समध्ये कम्प्लिटली ऑक्युपाईड ठेवलं. पण त्याच्यामुळे मला आज खूप प्रिव्हिलेज आणि ब्लेस्ड फील होतं की त्याच्यामुळे कुठेतरी तो जो एक कॉन्फिडन्स असतो जिथं आपल्याला एक्सप्रेस करायला, आपले थॉट्स डिलिव्हर करायला एक जे मोटिवेशन मिळतं, ते मला वाटतं ते चाइल्डहुड मध्ये इंडल्ज झाल्यामुळे आज कुठेतरी ते जास्त सोपं वाटतं. सो मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित दिस इज वेअर आय एम सिटिंग टुडे दॅट टू विथ यू. And I think where you belong to, okay, आपली जी सराउंडिंग असते, आपली स्कूलिंग असते, okay, that has an impact on the entire life. दॅट्स ट्रू. बिकॉज यू हॅव स्पेंड 10 ते 15 वर्ष तुम्ही तिथे असता आणि तिथल्या व्हॅल्यूज, तिथलं कल्चर. आय एम ब्लेस्ड बिकॉज आय हॅड अ गुड स्कूल. आणि मला असं सगळ्यांचंच नसतं मे बी ते, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही एक सराउंडिंगमध्ये राहता, तुम्हाला एक एन्व्हायरमेंट चांगलं भेटतं, देन यू ग्रो अप विथ डुईंग ॲक्टिव्हिटीज. आणि त्या ॲक्टिव्हिटीजमुळेच कदाचित आपण स्वतःची पर्सनॅलिटी तशी अपग्रेड करतो. कारण ते असे इयर्स आहेत आपल्या लाईफमधले की आपल्याला इंडल्ज आणि इन्कल्केट करायला जे स्कोप असतो, म्हणजे त्याच पिरियडमध्ये जर तुम्ही एथिकल व्हॅल्यूज म्हणा, गुड व्हॅल्यूज म्हणा, जेव्हा इन्कल्केट करतात ते लाईफ लॉंग कंटिन्यू होतात. म्हणजे अँड देन देर इज नो रिटर्निंग बॅक. म्हणजे यू कांट अनलर्न द लर्न थिंग्स. त्याच्यामुळे जे शिकलेलं